लेट्स प्ले डावाला सुरुवात होतीये. बुंद्याच्या ट्रॅकवर निलेश जनावडे पहिलाच बॉल अगदी बुंद्यामध्ये टाकलाय आणि पहिल्याच बॉल वरती मात्र डीओटी डॉट बॉल येतोय. एका बाजूला आपण पाहतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोरडावळे, तर दुसऱ्या बाजूला माले क्रिकेट क्लब माले. हे दोन संघ मात्र टेबल टॉप ठरले आणि आज मात्र करूया मरोची मॅच आहे, डू ऑर डायची मॅच आहे. झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस बॉल असं पाहायला मिळालं आपल्याला. या चेंडूवरती देखील चांगला बॉल टाकलाय. अगदी बाल तर यॉर्कर लेनचा वापर सातत्यानं निलेश जनावडे करतायत. ही मॅच खूप महत्वाची आहे, दोन्ही संघांसाठी नक्कीच मॅच महत्वाची आहे. जो संघ मात्र ही मॅच जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. ओहो, याही वेळेस भन्नाट वेग पाहायला मिळतोय, वेगावरती स्वार झालेत निलेश. ही चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत पाहिलं तर धावफलक कोणत्याही प्रकारे हालचाल नाहीये, कोणत्याही प्रकारची धाव मात्र धावफलकावरती नोंद केली जात नाहीयेत. लागोपाठचे 3 चेंडू मात्र डीओटी डॉट टाकलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र चांगला वेग पाहायला मिळाला, परंतु दिशा काहीशी भरकटली. मुख्य पंचांनी कळवलं इट्स अ वाईड बॉल. हो, यावेळेस मात्र फटका खेळलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं झाले पतन. अतुल शेंडे बॅक टू पॅव्हिलियन. अप्रतिम अशी गोलंदाजी. संघाचे संघनायक ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी करतायत, प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचं काम करतायत. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारी ही मॅच आहे. जे दोन्ही संघांना ही महत्त्वपूर्ण लढत, या लढतीमध्ये कुठला संघ विजेता होईल इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल देखील सीमारेषेला गवसणी घालेल. एक सुंदर आणि देखणा फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 5 धावा या एका गड्याच्या मोबदल्यात झाल्यात. 5 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक बॅटर बाद आहे परंतु 5 धावा झाल्यात. दोन्ही संघांनी आज सकाळपासूनचा खेळ अप्रतिमरित्या इथे पेश केलाय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, तितकेच तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांची कामगिरी देखील फार उल्लेखनीय आहे. चांगल्या कामगिरीचं रूपांतर इथे चांगल्या धावसंख्येमध्ये तर धावसंख्या रोखण्यामध्ये देखील केलं जात आहे.
दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅटर देखील आहेत. पहिलं षटक संपलंय, 5 धावा झाल्या. 4 षटकांची ही क्वार्टर फायनलची लढत. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये. आणि लगेच आपण पुढच्या ज्या मॅचेस होणार आहेत त्यांचे देखील लाईव्ह ड्रॉ इनिंग ब्रेक मध्ये सर्वांच्या समवेत इथे संपन्न करणार आहोत. त्यामुळे जे सेमी फायनल मध्ये दाखल झालेले संघ आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. तिथे लाईव्ह ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर सेमी फायनल्स इथे डिक्लेअर केल्या जातील. षटक क्रमांक 2, पहिलाच बॉल. इथे मिस टाइम. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली, विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर इथे झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. सुरुवात षटकाची विकेटने इथे केली जाते. बॅक टू बॅक इथे दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांनी विकेट मिळवली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील निलेश, तर दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नील सुरुवात चांगली करतायत आपल्या संघाची, आपल्या स्पेलची. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, तर नवीन बॅटर ऋषिकेश बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. वैभव आणि ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती इथे विकेट मिळवतात. एक एक्सप्रेस डिलिव्हरी, फुलटॉस होता आणि तो ऑन साइडला अथवा लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनच्या दिशेने खेळता आला असता, परंतु ज्यावेळेस तो फटका खेळला गेला बॅट कुठेतरी हातामध्ये फिरली गेली आणि त्या दरम्यान मिस टाइम. क्षेत्ररक्षकाने देखील चांगला प्रयत्न केला. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. ऋषिकेश आले आणि ऋषिकेश इथे मात्र शून्याचा चष्मा परिधान करून डगआउटच्या दिशेने तंबूच्या आश्रयाला परत जाताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक इथे विकेट मिळवल्यात आणि एकाच गोलंदाजाने आणि एकाच क्षेत्ररक्षकाने तिथे मात्र विकेट मिळवली आहे. जिथे जागा मिळेल तिथे त्या क्षेत्ररक्षकाला तैनात केलं जातंय आणि त्याच ठिकाणी बरोबर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय आणि क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम झेल इथे टिपतायत. आणि बॅक टू बॅक 2 बॅटर डगआउटच्या दिशेने, 3 बॅटर 5 या धावसंख्येवरती ते बाद होत आहेत. बाले क्रिकेट क्लब थोडासा संघ अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीतून दूर करण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सर्वेश हा चेंडू देखील हलक्या हाताने चॉप केलाय पॉइंटच्या दिशेने. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. 3 बॅटर बाद 7 धावा. वैभव आणि त्याचबरोबर सर्वेश ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील यांना आपण पाहतोय जे विकेट टेकर आहेत. प्रामुख्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये स्वप्नील यांचा देखील नामोल्लेख केला जातोय. पुढचा बॉल. इथे देखील रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. फार वेगवान, अति जलद गोलंदाजी ज्या पद्धतीने केली जाते स्वप्नील यांच्या माध्यमातून 10 ते 15 पावलांचा रनअप आहे आणि त्याच रिदम मध्ये जो डिलिव्हर केला जातोय, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करताय, ज्यावेळेस रिलीज पॉइंट आहे हा हाय आर्म ऍक्शनने इथे केला जातोय आणि त्याचा फायदा गोलंदाजाला होतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे. इथे विकेटवरती हिट केल्यानंतर बॉल देखील वेगात मार्गस्थ होतोय. इथे देखील नटराज पोज मध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र शरीराचा वेध, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजाने केले आहे, परंतु सर्वेश आणि वैभव ही जी जोडी मैदानामध्ये एक विस्फोटक आहे, कधी गेअर शिफ्ट करू शकतील आणि ठाऊक आहे संघ आता अडचणीमध्ये आहे. अडचणीतून दूर करण्यासाठी कामगिरी देखील तितकीच चांगली करावी लागणार आहे. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा इथे भरकटली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला आहे. गोलंदाजाची स्तुती काहीशी अतिक झाली आणि त्याच दरम्यान गोलंदाज इथे भारावून गेले, त्यांना दृष्ट लागली आणि लगेच पुढचा चेंडू अवांतर आहे. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या 8. कोण कोणाची लावेल वाट. धावसंख्या होते ती 8. पुढचा बॉल. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सपकन चेंडू निघून गेला. अक्षरशः गुलीगत
चेंडू सरळ यष्टीरक्षक अक्षय यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावींच्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या. 8 धावा, 3 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. थोडीशी टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर जी काही जबाबदारी मिडल ऑर्डर वरती आहे ती इथे पेलण्याचं काम केलं जात आहे. परंतु दोन्ही गोलंदाजांनी फार कंजूसीने इथे धावा खर्च केल्यात. बघूया येणारे 12 चेंडू कुठल्या संघाच्या बाजूने कौल देतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती अक्षय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे. झेल हातातून निसटतोय आणि वैभव यांना जीवदान मिळत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 10, दुहेरी अंकामध्ये प्रवेश. एक फायटिंग स्कोर आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 धावा हे टार्गेट सेट करावं लागेल. इथे देखील फुल टॉस. बदल आदित्य ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरीच्या प्रयत्नात वैभव मात्र होतील धावबाद. 4थ्या विकेटचं होईल पतन. 4था बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. वैभव इथे बाद आहेत. फटकेबाजी चांगली होती परंतु ती ताकद, ते डिस्टन्स इथे मात्र गाठता आलं नाही आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नेहमीच आलेलं अपयश आणि त्या अपयशावरती यश संपादन करण्यासाठी एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं आणि त्यामध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात वैभव मात्र धावबाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. वैभव यांची जागा भरून काढण्यासाठी राहुल आणि सर्वेश आर एस ची जोडी मैदानामध्ये. आर एस तर गोलंदाजी मार्क वरती अक्षय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. 3 धावा खर्च केल्यात 2 चेंडूंमध्ये. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय पॉइंटच्या दिशेने. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12 धावा. 4 बॅटर बाद 12. पुढचा बॉल सर्वेश यांच्यासाठी. इथे देखील ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल. इथे पुन्हा एकदा झेल निसटतोय आणि 2 धावा जेमतेम इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 14. 4 बॅटर बाद 14. तिसरं षटक सुरू आहे. काहीशे कॅप्टन नाराज आहेत कारण क्षेत्ररक्षण इथे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. झेल निसटल्यानंतर जीवदानाचा फायदा. सर्वेश अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न केला. शरीराचा वेध. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. ठाऊक आहे हवेचा वेग अगदी कॉमेंट्री एंड कडे आहे त्यामुळे उजव्या शैलीच्या बॅटरला इथे स्विच हिट खेळणं हे स्वाभाविक आहे. डावखुऱ्या शैलीच्या बॅटरसाठी हे वातावरण फार पूरक आहे. इथे मात्र चेंडू चेक केला जाईल. वाईट बॉल आहे की नाही यासाठी पडताळणी केली जाईल कारण गोलंदाज बरोबर पंचांच्या समोर आले आणि कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवला जातोय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील. क्रिक डीएलसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत आहे. एचटीसी लाईव्हच्या माध्यमातून इथे टेक्नॉलॉजीचा वापर आणि पंच कळवते वाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 15. इथे देखील बदलालित्य केलं. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. म्हणावी तशी बॅटिंग इथे सर्वेशांची होत नाहीये. 3 षटकं संपली आहेत. 15 धावा झाल्यात. अंतिम षटक आहे. बघूया अंतिम षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजावरती दिली जाईल आणि ते कसे लिले या ठिकाणी पेलतील कारण अंतिम षटक इथे फार महत्वाचं आहे. पहिल्या 3 गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी त्यामध्ये निलेश त्याचबरोबर स्वप्नील त्यानंतर अक्षय 3 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये 4 धावींची सरासरी आपण पाहिली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर ती सरासरी 5 वरती गेली आहे परंतु त्यापेक्षा अधिक धावसंख्येचा
इथे विचार दोन्ही बॅटर करत असतील तर बघूया अंतिम 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध. ऑल इज वेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 16. कित्येक खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळणं देखील काही सोपं नाहीये. हा चेंडू देखील मोठी जखम देऊन जातो. असं वाटत असेल की टेनिस बॉल काही लागणार नाही, भरपूर मोठी इजा करून जाऊ शकतो. पण खेळताना थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू अक्रॉस ची बॅट खेळण्याचा प्रयत्न. सर्वेश इथे मात्र संपर्क होत नाहीये, थोडंसं अडचणीमध्ये आहे. आणि एखाद्या वेळेस जर का बॅट वरती चेंडू यायला लागले की बॅटर सुसाट वेगाने धावा बनवतो, परंतु एखाद्या वेळेस जर चेंडू निर्धाव गेले तर मात्र अडचणींमध्ये. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक इथे चेंडू निर्धाव. धावसंख्या फक्त 16. 4 बॅटर बाद 16. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. क्या बात है. जे पहिल्या 2-3 गोलंदाजांपेक्षा हा गोलंदाज अधिक कंजूस आहे स्वभावाने, नाही धावा खर्च करण्यामध्ये. शुभम काहीतरी करावं लागेल सर्वेशांना. आता मात्र मोठा फटका खेळलाय, परंतु डिस्टन्स किती गाठलं जाईल. जितकं हवंय तितकं बॉल फेकून दिलाय अक्षरशः डीप काऊ कॉर्नर मधून सीमारेषेच्या पलीकडे या 6 धाव्यांसाठी. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. सर्वेशांच्या बॅट मधून 6 धावा. धावसंख्या 22. 4 बॅटर बाद 22. अजून एखादा बिग हिट गरजेचा आहे. एक फायटिंग स्कोर कडे लक्ष दिलं तर 22 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. 1 हँड पिकअप, परंतु म्हणावा तसा चेंडू हातात येऊ शकला नाही. 2 धावा मिळतील. धावसंख्या बरोबर 24. विजयासाठी 25 धावेंची गरज आहे. चला विजेते कॅप्टन ज्या 2 टीम सेमीफायनल मध्ये गेलेल्या आहेत लगेच या, अन्यथा लाईव्ह ड्रॉ केला जाईल आणि जो निर्णय इथे येईल शिरवली निवे आणि त्याचबरोबर शेडानी या टीमचे कॅप्टन लगेच यायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्याचबरोबर सेमी फायनल मध्ये दाखल झालेले 4ही संघाचे संघनायक कॅप्टन. आपल्याला विनंती आहे की आपण लगेच लाईव्ह ड्रॉ करतोय. आयोजक लाईव्ह ड्रॉ करून घ्या. ज्या 2 चिठ्ठ्या इथे पहिल्या उचलल्या जातील त्यांची पहिली सेमीफायनल असेल, परंतु तुर्तास जी आता सुरू असलेली क्वार्टर फायनल आहे त्या जर टीमची चिठ्ठी लागली तर ती सेकंड सेमीफायनल होईल. येस, 4ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लाईव्ह ड्रॉ करतोय आपण. लाईव्ह ड्रॉ केला जातोय आणि पहिली सेमीफायनल नक्की कुठली असेल. चला तुमच्या मनासारखं झालं. पहिली सेमीफायनल असेल चालू सामन्यातील विजेता त्यांची दुसरी सेमीफायनल आहे. शिरवली आणि शेडानी या 2 संघांमधील पहिली सेमीफायनल इथे संपन्न केली जाईल आणि त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात निवे संघ या 2 सेमीफायनलचा लॉट इथे संपन्न झालेला आहे. विजेत्या संघाची मॅच निवे संघाबरोबर खेळवली जाणार आहे. तर चला टॉस करून घ्या ना, लगेच टॉस करून घ्या.
शेडानी आणि त्यांच्या विरोधात शिरवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. पुढच्या मॅचचा आपण सेमी फायनलचा टॉस संपन्न करतोय. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. अक्षय एनपुरे इथे मात्र गोल्डन डकची शिकार. पहिल्याच बॉल वरती पहिलाच बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. लक्ष जर छोटं आहे तर गोलंदाजी देखील तितकीच विस्फोटक आहे. बॅटरला अडकवून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्याच बॉल वरती इथे विकेट प्राप्त केली जाते. 25 धावेंचा पाठलाग आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथे एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. अक्षय बाद होऊन डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. निलेश जो बॅटर इन. निलेश पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ओ इथे देखील सर्वेश. इथे मात्र थोडीशी गडबड झालती. थोडस मिसअंडरस्टँडिंग झालतं परंतु सरते शेवटी इथे एक धाव मिळतीये. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही आणि त्या दरम्यान एक धाव फार वेगवान इथे पूर्ण करण्यात आली. शुभारंभ तर झालाय 25 धावींच्या पाठलागाचा. एक धाव एक बॅटर बाद आणि पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. हा चेंडू देखील हलक्या हाताने मिडऑफच्या दिशेने खेळला आहे. सिंगल इथे मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. इथे सिंगल डबल मध्ये देखील धावा बनवणं देखील फार गरजेचं आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट गेल्यानंतर इथे मात्र बॅटर थोडेसे स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करतायत. प्रामुख्याने निलेश यांच्यावरती ती जबाबदारी वाढली आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये केलेला बदल. चला शिरवली टीम कॅप्टन टॉस साठी या लगेच. इथे देखील काहीसा बदल आली. त्या पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटला. हे प्रेशर आहे. जिथे जेमतेम 1 होती तिथे 2 मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4. अजूनही 21 करायच्या आहेत. सुरेश कानगुडे या मान्यवरांच्या शुभास्य पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस संपन्न करून घ्या. इथे देखील बॅटची मोठी एज आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 5 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे. निराशा स्पष्टपणे दिसून येते. 5 धावा झाल्यात. पुढचा चेंडू निलेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा काहीच बदल आले त्या आणि त्यानंतर एक चांगला फटका दमदार कव्हर रिजन मध्ये बॉल चाललाय सीमारेषा पार. या मैदानामध्ये समांतर उंचीला दन दन करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका इथे सजवण्यात आला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे तो फटका खेळला जातोय. थोडस चहलकर्मी आणि त्यानंतर कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट
आणि त्यानंतर ते क्रिकेटचं सौंदर्य प्रामुख्याने पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बॅटर बाद 9. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ. पहिलाच बॉल इथे मिस टाइम. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल आणि एक विकेटचं इथे पतन होत आहे. अजून एक बॅटर इथे बाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा झाल्या. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. नवीन बॅटर यश. पुढचा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या अगदी जवळून चेंडू मार्गस्थ होतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 10. अजूनही विजयासाठी 15 धावेंची गरज आहे. 16 चेंडूंमध्ये 15 धावा बघायला गेलं तर फार सोप्या वाटतायत, परंतु रोखायला जर गेलं तर ह्या देखील धावा डिफेंड होऊ शकतात. तो प्रयत्न तितकाच मोठा करावा लागेल. इथे देखील कलात्मकतेने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. ऑन साइडला एक धावतात. ओ ऋषिकेश. इथे मात्र चेंडू हातातून निसटतोय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12. 2 बॅटर बाद. मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक देखणी अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. शेडवणी करंडक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा एक रणसंग्राम ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील एक सुरेखरित्या संपन्न होणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. या मुळशी धरण भागातील सर्व गावातील खेळाडू, प्रत्येक गाव इथे आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघासाठी इथे दाखल होत आहेत आणि विजेतेपद पटकावण्यासाठी ती शर्यतीचे प्रयत्न देखील करतायत. कौतुक करावं लागतं, कारण क्रिकेट ज्या प्रमाणे इथे खेळलं जात आहे आणि खेळवलं जात आहे त्याचं कौतुक होणं फार गरजेचं आहे. धावसंख्या होते ती 13. 2 बॅटर बाद 13. पुन्हा एकदा इथे लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 14 धावा. अजूनही विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. 13 चेंडूंमध्ये 11 धावा. 13 बॉल 11. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय आणि गरज होती का फेकीची, आणि त्या दरम्यान काय आताचे एकूण 5 धावा आहेत. 5 धावा 22 स्वरूपाच्या 5 आहेत. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. विजयासाठी अजूनही 6 धावेंची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 6. बारा चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज. संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. संकेत गोलंदाजी मार्क वरती. संकेत पहिल्याच बॉल वरती केलेला प्रहार. इथे झेल महत्वाचा आहे आणि टिपला जातोय झेल. निलेश यांचा संपतोय खेळ. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडूंमध्ये 6 धावा. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम असा झेल बाउंड्री लाईनच्या लगोलग एक मोठी विकेट इथे प्राप्त केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे झेल निसटलाय. झेल मात्र यष्ट्यांच्या मागे निसटतोय. जीवदान मिळत आहेत. एक एक धावेची किंमत आता सोन्या इतकी वाढत चालली आहे. जसा सोन्याचा भाव वाढतो ना तसे एका धावेची किंमत आहे दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 19. 10 चेंडूंमध्ये 6 धावेंची गरज आहे. धावसंख्या मात्र ऑन साइडला इथे खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी सर्वेश. इथे मात्र संघासाठी काहीशी खराब अशी क्षेत्ररक्षण. धावसंख्या 23. 3 बॅटर बाद 23. हा चेंडू देखील पॉइंटच्या दिशेने. इथे एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. याचाच अर्थ मॅच फिनिश.